राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 30 डिसेंबर अखेरचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षांकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं। मात्र त्यावेळी अनेक इच्छुक उमेदवारांना डावलल्यानं अनेक महिला आक्रमक झाल्या। अनेक ठिकाणी शिव्याशाप, रडारड, आरडाओरडा आणि काही ठिकाणी आत्मदहनाचाही प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी इच्छुक उमेदवारांना डावलल्यानंतर कुठं काय काय घडलं पहा। विचारा ना ताई, ते आलेत बघा वरिष्ठ, त्यांना विचारा ना पाठीमागे, त्यांना विचारा ना पाठीमागे, वाचिंग ऑन करा ते शेळके ताई। बोला तुमचे पक्षाचे वरिष्ठ आलेले आहेत पाठीमागं ताई, त्यांना माझी बहीण आहे त्याच्यामध्ये, मी माझं रक्ताचं एक त्याच्यामध्ये कष्ट केलेलं नाही, त्यांच्या हातात माझा फॉर्म गेलेला आहे। काय झालं तुला? तुला बोलून घे, मग मला बोलू दे। बोला, त्यांचं काय समोर बोला। कशा करता? आम्हाला आमचं बोलायचंय, आम्हाला आमचा विषय आहे तो, तुमचा काही संबंध नाही। सर, परंतु 30 वर्षापासून काम माझ्या जागेवर एकदम माझ्यापेक्षा सक्षम राहिली असती तर मी मान्य केलं असतं, पण आज घरातली बाई उचलून जर तुम्ही तिकीट देत असाल तर माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। तर मी हे पक्ष दखल मी आली होती इथे बोलायला सावे साहेब आणि कराड साहेबांना, पण ते मला भेटले नाही। त्यांनी पोलीस बोलवलेले होते, दिलीप देशमुख होते, त्यांनी पोलिसांनी दिलीप देशमुखांना धक्काबुक्की केली। ते पण 30 वर्षाचे कार्यकर्ते, पोलिसांमध्ये बाचाबाची झाली त्यांची, त्याच्यात मी मध्यस्थी करून निपटलं। पण हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा? मी किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून, त्यांना भेटायला नाही असं का नाही? हे बघा, तिकडे थेटे साहेब होते म्हणून तिकडे हे मान्य केलं नाही, इकडे संजय जोशी होते म्हणून मान्य केलं नाही, मग मीच का गरीब महिला सापडले यांना? मी ब्राह्मणाची म्हणून त्यांना माझ्या डोक्यावर आणून ठेवलं। आपल्या पदमपुऱ्यात कामगार आहे मयुरी बर्तुले, तिला आपण तिकीट दिलेलं आहे, असं नसतं सर। तुम्ही आम्हाला जर म्हटले असते तुमचं काम कमी आहे, आम्ही मान्य केलं असतं। कुणाचंच काम कमी नसतं, टीमला निर्णय करताना एकाचं नाव, एका रात्रीतून निर्णय बदलतात। मग तुम्ही सांगायचं ना आम्हाला, आम्हाला विश्वास घ्यायचा होता ना। आपण डायरेक्ट तिकीट कापले कशामुळे? कशामुळे? तू हरामी आहे, तू हरामी आहे, तुला साप फेकायला लागला। अरे तुला साप फेकायला मध्ये आला त्याला सोडा चल। 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रशासनाच्या मध्ये आला, पक्षामध्ये आला, खाली कर तुझी